नमस्कार. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत. आतपळ्या आयचे मुख्य खबरो. कामगारांसाठी श्रमिक संजीवनी योजना चालीक मंजुरी. श्री शिवराम हेब्बार. वन विभागाखिंच्यान बेकायदेशीर झाडाची कत्तल. कुणबी समाजाची कारवाईची मागणी. शाळेवयच्या विद्यार्थ्याचेर मुसालो हल्लो. काणकोणचो अर्धफोंडाचो पूल जीर्णावस्थेत. काणकोणवासियांनी दुरुस्तीची मागणी. आतपळ्या सविस्तर खबरो. कारवार. उत्तर कन्नड जिल्हा पालकमंत्री श्री शिवराम हेब्बार हेमी राज्याच्या कामगारांसाठी श्रमिक संजीवनी योजना चालीक लायला. कामगार खात्यामार्फत एक नवीन योजना चालीक लावून राज्याच्या श्रमिक कामगार वर्गाक एक नवीन चैतन्याचो चवर फुडला. दर दिवसाक आपल्या दैनंदिन जीवनाचो एक भाग म्हणून आपापल्या कामात व्यस्त असताना काही वेळा कामगाराक आपल्या आरोग्याचे लक्ष दिवूक वेळ मेळना अशी खूपशी उदाहरणं आसात. हे लक्षात घेऊन कामगार मंत्री श्री शिवराम हेब्बार हेमी या समस्येचेर परिहार म्हूण या कार्मिकांसाठी तेमी काम करच्या जाग्यारच मोफत उत्तम आरोग्य सेवा मेळू जाय म्हूण श्रमिक संजीवनी योजना चालीक लायला. हेजो प्रत्येक कामगारान लाभ घेऊ जाय अशें प्रसार माध्यमां मार्फत तेमी कळयला. वन विभागाखिंच्यान बेकायदेशीर झाडाची कत्तल. कुणबी समाजाली कारवाईची मागणी. जोडा तालुक्यातल्या काळी व्याघ्र संरक्षित प्रदेशातल्या 80 अरण्य क्षेत्रातल्या गुंडाळी डोंगरात वन विभागान हजारो झाडाची बेकायदेशीर कत्तल केली असा. या झाडाची बेकायदेशीर कत्तल केल्ल्या अधिकाऱ्याक निलंबित करचे अशी मागणी जोडा तालुक्या कुणबी समाजाचे अध्यक्ष अजित मिराशी हेमी केली. गुंडाळी डोंगरात तणाच्या जंगलकर्त्या नावा सकल वन विभागान हजारो झाडाची कत्तल केली असा. कत्तल केल्ल्या या झाडाची फळां पक्षी आणि जंगली प्राणी आपल्या अन्नासाठी उपयोग करताले जाल्यार ह्या प्राण्यांक अन्न दिवच्या झाडाची या वन विभागान कत्तल केली असा अशें अजित मिराशी हेमी सांगले. तालुक्यात गेल्ल्या अनेक वर्सांच्यान आदिवासी कुणबी समाज वास्तव्यास उरतात. पारंपारीक शेती व पूर्णपणे जंगलाचेर अवलंबून आशिल्ल्या या समाजाक शेत कन्न खावच्याक वन विभाग अडथळो करती असा. पर्यावरणाच्या नावा सकल कुणबी समाजाले पारंपारीक जमीन काढून घेवचे षडयंत्र वन विभागाखिंच्यान तालुक्यात सुरू असा. मात्र पर्यावरणाचे रक्षण करचे वन विभागच पर्यावरणाचे नाश करते आशिल्ल्यान तेमचेर कारवाई करचे गरजेचे असा. जर सरकारान तेमचेर कारवाई कन्न जाल्यान फुडल्या 8 दिवसात जोडा हिंगा आंदोलन करतले असो इशारो मिराशी हेमी दिलो. पत्रकार परिषदेत कुणबी समाजाचे पदाधिकारी उपस्थित आशिल्ले. जोडा तालुक्यात काळी उली संरक्षित प्रदेश ह्या व्याप्तीत 80 ग्रामपंचायतीत फॉरेस्ट डिपार्टमेंटान आणि वाईल्ड लायफान एक मड्डेक भरपूर झाडां मारल्या. गायत्री मड्डे म्हणून गुंडाळी भरपूर झाडां मारली आसा. तर ही अनावश्यक झाडां मारलेली आसा. आज जंगलाचे प्राणी ती झाडाची फळां खावचेले ती झाडां आज फॉरेस्ट डिपार्टमेंटान हुल करूच्या आपण हुल किल्लावच्या म्हणून मारलेली आसा. तर आम्ही सरकारा कडेन इतले आग्रह करता की आम्ही कुणबी लोक ह्या जोडा तालुक्यात बहुसंख्यात कुणबी लोक आसा. कुणबी लोक आम्ही कुमरी जमीन करचे उरल्यार गव्हर्मेंट तांकां कानून प्रकार आमकां करूच्याक दिना. कुमरी जमीन झाड मारूं जायना म्हणटा. आमी बारीक प्रमाणात झाड मारता, मोठ्या प्रमाणात झाड मारना. लोकां जीवनासाठी आमगेली एक परंपरा हक्क आसलेली ती झाड मारता ते आज मारूच्याक दिना. तरी असली मोठी सगळी झाडां मारूच्याक जंगलाची झाडां मड्डेची झाडां मारूच्याक एक हायर अधिकाऱ्यान तांकां परमिशन दिल्लें म्हणटा. हे खुच्यान परमिशन दिल्लें आसा. तर फुडें आमकां बी ह्या दिसात आमकां कुणबी लोकांक कुमरी जमीन करूच्याक कुमरी सागोळी करच्याक आमकां परमिशन दिवं जाय अशें म्हणून गव्हर्मेंटाक आमी तहसीलदार मुखांतर कर्नाटक राज्याच्या फॉरेस्ट मिनिस्टराक आनी मुख्यमंत्रीक आमी आज आग्रह करतात. नरसिंह मार्केट कारवार. तुमकां गरज आशिल्ल्या देव कार्याक आणि मंगल कार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन गृहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पानां केळी होमाकाडी तुळसी तांब्या पितलेची देवकृत्याची आयदनां शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्या पानां तोरण बाशिंग गाईचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामुग्री मेळचे एकमेव दुकान म्हणल्यार नरसिंह मार्केट कारवार. 87 वर्सांच्या ग्राहकाल्या विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार. तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंच्या भागाभागात घराकडे पावोवची व्यवस्था आशिल्ले आमगेले नरसिंह मार्केट कारवार. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंह मार्केट केंद्रा बँकेचो तळमजलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार. शाळेवयच्या पोराचेर मुळा मसालो हल्लो. कारवार.
कारवार तालुक्यातल्या किन्नर वाठारातल्या न्यू हायस्कूल या शाळेतल्या 20पेक्षा जास्त पोरांचेर मोळामुसान एकदम हल्लो केलो. हेतूंत 16 पोरां जास्ती जखमी जाली. तेमकां मागीर क्रिम्स आस्पत्रेत दाखल केले. शाळे लागीं आशिल्ल्या माडाचेर ह्या मोळामुसाली पोळी आशिल्ली. ही घटना कळल्यानंतर आमदारान आस्पत्रेत भेट दिवन पोरांली आरोग्याची चवकशी केली आनी तेमचेर योग्य उपचार करूंक डॉक्टराक सांगले. तशेंच ह्या पोरा बरा एक बायल मनीस आनी एक दाल मनीस हेमचेर बी ह्या मुसान हल्लो केलो. कारवार आनी अंकोला भागात सध्या मोळा मुसान हल्लो करचे सदांचेच जावन पडला. फाटल्या दिसात अशाच हल्ल्यात एक पुलीस कर्मचाऱ्यालो जीव गेल्लो. ही घटना ताजी आसतनाच ही घटना घडला. कोविड मृत बीपीएल कुटुंबाक 1 लाख रुपयाचं परिहार चेक वितरण. कारवार तालुक्यात कोविड संक्रमणात मृत झालेल्या बीपीएल प्रत्येकी कुटुंबाक 1 लाख रुपयाचं चेक वितरण आज कारवार अंकोला क्षेत्राचे आमदार श्रीमती रुपाली नाईक हेमी केलो. या वेळार उलयतना तेमी सांगले की कोविड संबंधान मरण जाल्ल्या बीपीएल कुटुंबाक केंद्र सरकार 50,000 रुपये मंजूर करता. बाकीचे राज्य सरकार घालना 1 लाख रुपयाचं सहायधन दितात. या वेळार राज्य सरकार आणि केंद्र सरकाराली कृतज्ञता व्यक्त केली. या वेळार कारवार नगरसभेचे अध्यक्ष श्री नितीन पिकळे, उपाध्यक्ष श्री प्रकाश नाईक, तहसीलदार नरोना आणि बीजेपी नगर अध्यक्ष श्री नागेश कुर्डेकर, ग्रामीण अध्यक्ष सुभाष गुंगी, बीजेपी प्रमुख राजेश सिद्धर आणि इतर अधिकारी हजर आशिल्ले. कारवारच्या चित्ताकोला ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत व्याप्तीच्या सार्वजनिकांक कळवणी. तुमगेल्या घरात जाल्लो कचरो भायर रस्त्यार, गटारात वा खाली जाग्यार उडोवचो सोड. वोल आणि सुको कचरो वेगवेगळो संग्रह करून दवरा. ग्रामपंचायतचे वाहन हर 2 दिसांत तुमगे दारात येऊन तो कचरो व्हरची व्यवस्था करतले. या कचऱ्याचे सारेकन योग्य दरात विकून सार्वजनिकांक आणि ग्रामपंचायतीक आर्थिक सहाय्य जातले. हेजेन परिसर स्वच्छ उरतलो. सार्वजनिकांन हेजो लाभ घेवचो आणि ग्रामपंचायती सहकार्य करचे. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाक संपर्क करचो असे चित्ताकुला ग्रामपंचायती मार्फत सार्वजनिकांक कळयला. काणकोण अर्धफोंडाचो पूल जिर्णावस्थेत, काणकोणवासियांली दुरुस्तीची मागणी. काणकोणच्या अर्धफोंडच्या पोर्तुगीज काळाच्या पुलाचो मदलो भाग जिर्णावस्थेत आशिल्ल्यान या पुलावयल्यान संचार करच्या वाहन चालकाक खूप भय दिसू लागला. या पुलाची जाता तितले बेगी दुरुस्ती करची अशी मागणी श्रीस्थळ पंचायतीचे माजी सरपंच आणि आताचे पंच श्री देवेंद्र नाईक हेमी केला. मिळिल्ल्या बातम्यांनुसार पोर्तुगीज काळात बांधिल्ल्या या पुलाचे लोखंडीचे बेरिंग शीर येवन फूट पडला. हेची खबर महामार्ग विभागाक आसा म्हण या पुलाची दुरुस्ती करचो विचार महामार्ग खात्यान केला. तशें म्हण केंद्र सरकारान 1.5 कोटी रुपया खर्च करच्या तयारीत असून त्रिमूर्ती बांधकाम कंपनीन ही जबाबदारी स्वीकारला अशी खबर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या काणकोण कार्यालयाच्यान कळला. 4 रस्ता ते माशेपर्यंतची कारवार मार्गाची वाहना मनोहर पर्रीकर मार्गान फिरयली तरी माशे, पैंगिणी, चावडी या मार्गाची प्रवासी वाहना, शाळा विद्यार्थी बस आणि इतर खाजगी वाहतूक अर्धपोंड पुलावयल्यान वयता. जाल्यार आता या पुलाची दुरुस्तीसाठी कमीत कमी 2 महिने लागतले. त्या काळात या मार्गावेले सगळी वाहतूक पूर्ण बंद करची पडतली अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केला. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसरू नकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मेळसाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.